नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारसाठी निवडणुकीच्या काळात खूप चर्चेची ठरली होती आणि लाडकी बहीण योजनेमुळं हे महायुतीचं सरकार स्थापन झालं. पण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही असे आकडे समोर आलेत की त्यांनी चर्चेला उधाण आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ह्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्या अपात्र का केल्यात त्यांची कारणं आता समोर आलेली आहेत. याच्यामध्ये जवळपास 1.66 कोटी महिला ह्या पात्र ठरलेल्या आहेत. पण 80 लाख महिला ह्या अपात्र का केल्यात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण 80 लाख महिला एकदम अपात्र करण्यामागं कारण काय, लाडकी बहीण योजनेमध्ये स्कॅम काय झाला आहे त्याचीही माहिती मी तुम्हाला देणार आहे. संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळपास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 2024-25 मध्ये 2.47 कोटी महिला लाभार्थी पात्र होत्या. त्याच्यानंतर 2025-26 या काळामध्ये 2.38 कोटी महिला ह्या लाभार्थी होत्या. एका वर्षात म्हणजे 2024-25 मध्ये 32,470 कोटी हे सरकारने वितरित केले होते. दुसऱ्या वर्षामध्ये 30,000 कोटी हे महिलांना, पात्र महिलांना वितरण करण्यात आले होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये शासकीय कर्मचारी आणि काही पुरुषांनी बोगस फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेतल्यामुळे सरकारने त्याच्यामध्ये EKYCची अट टाकण्यात आली. ते म्हणजे EKYC सुरू करण्यात आली ती तारीख होती 18 सप्टेंबर 2025 आणि 18 सप्टेंबर 2025 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी EKYC बंधनकारक करण्यात आली. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 वेळा ही मुदतवाढ देण्यात आली आणि शेवटची तारीख म्हणजे 30 एप्रिल 2026 होती. 30 एप्रिल 2026 नंतर EKYC करणं बंद करण्यात आलं आणि 30 एप्रिल 2025 नंतर 1.66 लाख महिला भगिनी ह्या पात्र करण्यात आल्या आणि त्याच्यातील 80 लाख महिला ह्या बाद करण्यात आल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 65 ही होती. त्याच्यामध्ये जवळपास ज्या महिलांचे 65 किंवा 66 वर्ष पूर्ण झाले त्या महिलांना या योजनेमधून बाद करण्यात आले. याच्यामध्ये पुरुष व सरकारी कर्मचारी यांनी जो काही बोगस लाभ घेतला होता त्यांच्यावरती सरकारने आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. सुमारे 80 लाख महिला ह्या अपात्र करण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये दरमहा 12,000 कोटी रुपये बोजा हा सरकारवरती पडत होता. त्यामुळं याच्यामध्ये ज्या काही महिलांचे वय हे 65 वर्ष झाले किंवा 66 वर्ष झाली त्याच्यानंतर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आलं. त्याचबरोबर जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनाही या योजनेमधून बाद करण्यात आलं. ज्या महिलांनी 30 एप्रिलपूर्वी वेळ असतानाही आपली EKYC केली नाही त्याही महिला या योजनेमधून आता बाद करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्यांनी चुकीची कागदपत्रं अपलोड केली त्याही महिला या योजनेमधून बाद करण्यात आलेल्या आहेत. अशा जवळपास सर्व मिळून म्हणजे ज्यांचे वय झालं आहे, सरकारी कर्मचारी आहेत, पुरुष वर्ग आहे किंवा ज्यांची KYC झाली नाही, अशा जवळपास 80 लाख महिलांना या योजनेमधून बाद करण्यात आलं आहे. आणि आता शेवटी ज्या काही पात्र महिला आहेत त्यांचा आकडा म्हणजे 1,66,00,000 इतक्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र करण्यात आलेल्या आहेत. ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.